भाव धरुणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्रीजीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडुणी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणात संताया दुसरे चरणात पाहिया दुसरे चरणात पाहिया संत कृपादाने करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवली माथा साष्टांगे आता वंदवत दुसरी वंदू सारदा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजादीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंतया माहे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहे दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सगळं नामा म्हणे भाव धरुणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग थोर संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्त्व सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी थोर संत काकासाहेब महाराज शिष्य रंगनाथ महाराज यांच्या आशीर्वादानं पूजनीय रखमाजी बाबा नवले सुरजगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्याने वर्ष 50वे ज्याचं नाव सुवर्ण महोत्सव आहे या संबंधाने घडवून आलेला हा सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आमचे भानुशे महाराज यांनी मला ग्रामस्थांच्या वतीनं निमंत्रण दिलं अधूनमधून स्मरण करून दिलं आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर एकतुणीकरांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचारी महाराजांना वंदन करतो
संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था पैठण इथले सगळे विद्यार्थी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन, साधकांनाही वंदन. सगळी गायनाचार्य मंडळी, माझ्यासोबत आलेले पाटील महाराज, संतोष महाराज, अश्विन महाराज, बसलेल्यात अजूनही बरेचसे महाराज आहे ज्यांची नावं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती आदर आणि प्रेमभाव आहे. ज्यांची श्रीमद भागवत कथा चालू आहे ते पूजनीय काळबांडे शास्त्रीजी असतील, तिथे त्यांना नमस्कार. आले कधी? इकडेच पाहत होतो, मला वाटलं तिकडे ऐकत असतील म्हणून नमस्कार मोबाईलहून केला. ठीक आहे. विनयकरी महाराज, भालदार चौकदार महाराज, अजूनही कोणी महाराज असतील बाबा. इकडच्या क्षेत्रात आल्यानंतर सर्वांना माहिती आहे, ढोक महाराज आले म्हणजे अशोक पाटील उकिरडे येणार. बिल्डिंग झालेलं आहे, त्यांनाही नमस्कार. आमचा 8 दिवस ज्यांच्याकडे मुक्काम होता भवर, सगळी मान्यवर मंडळी, रोहिलागड टकले पाटील, मदगे पाटील, पेट्रोल पंपवाले जिजा काका, अरे हो त्या दिवशीच होते, प्रल्हादराव, पुढचे सगळ्या मान्यवर, माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता. वर्ष 50वे हा 3रा टप्पा आहे. एकंदर 5 टप्पे. 12 वर्ष झाले की तपपूर्ती, 25 झाले म्हणजे रौप्य, 50 झाले की स्वर्ण, 75 झाल्यावर अमृत, 100 झाल्यावर शताब्दी. हे 5 टप्पे आहेत. त्यातला हा 3रा टप्पा गाठला गावकऱ्याने. हा, कोण्या ब्राह्मणाकडे जाऊन विचारायची गरज नाही, मी सांगतो तो हिशोब लक्षात ठेवा बरं का अशोकराव. 12 वर्षे झाले म्हणजे त्याचं नाव येतं तपपूर्ती. पण रौप्य करायचं असेल तर तप 2 आणि 1 मिळवायचा असतो. सुवर्ण करायचं असेल तर तप 4 पाहिजे, 2 मिळवायचे. अमृत करायचं असेल तर 6 तप लागतात, त्याच्यात 3 मिळवायचे. शताब्दी करायचं असेल तर तप 8 झाले पाहिजे, मग 4 मिळवायचे. घरी गेल्यावर हिशोब करा, काय कोणाकडे जायची गरज नाही. 2 तप आणि 1 मिळवायचा, तेव्हा होते 25चं रौप्य. 4 तप 12 चौक 48, 2 मिळवायचे, मग झाला सुवर्ण. 6 तप झाल्यावर 12 सक 72, 3 मिळवून 75, तो अमृत. आणि 8 तप झाले म्हणजे 12 8 96, मग 4 मिळवायचे. हे एकनं वाढतंय प्रकरण. मग होतो शताब्दी. त्यातला हा सुवर्ण महोत्सव. भागवा भागवी नाही बरं का अशोकराव, काटकसर नाही. या गावच्या पारमार्थिक श्रीमंतीला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर शूटिंग वाले पत्रकार, सगळे सुंदर. याचं कारण अख्खं एकतुणी गाव या सप्ताहासाठी एका मायची लेकर होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. राजू नाना कसं काय अचानक हे विलासराव, पार 30 वर्षापूर्वी रामायण पैठणला बरं का विलासराव, बरेच दिवस झाले, आता मनावर घ्या. विठ्ठल
अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केल्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन लांबून लांबून येऊन श्रोते मायबापांनी त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून एक तुणीकराच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग एकनाथ महाराजांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. इथे योगाने ज्ञानेश्वरीचं पारायणही आहे. असं सगळ्या संतांच्या मध्ये आगळे आणि वेगळे वैशिष्ट्ये लाभलेले संत म्हणजे एकनाथ महाराज. कारण काही संत आहे शांत नाही, बरं का राजूना, काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे, श्रीमंत नाही. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीच एकत्रीकरण म्हणजे पैठणचे संत आहे. नाहीतर एक पैठणचे संत सोडले की सगळ्या संतांच्या जीवन चरित्राचा विचार करा. लौकिक दृष्ट्या 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन त्या संतांच्या प्रमाणावरून. दुष्काळ पडिला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली. परिस्थिती लक्षात घ्या, या प्रमाणावरून परिस्थिती लक्षात घ्या. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ज्ञानोबा राय ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेची जात सोपान मज सांभाळीत. नामदेव राय रात्री 12 वाजता भांडल्या नामदेवाच्या पत्नी रुक्माई सोबत. 2 प्रहर रात्र, शब्द पहा, 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी नाचे अहर्निशी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजून सांगा नामयाची राजा बरी नव्हे अव रखमाबाई विठोबाशी सांगा. भरताराशी कागा वेडे केले रखमाबाई नामदेवाच्या पत्नीचं भांडण आहे रुक्माई आई सोबत. भला मार्ग तुम्ही उमजवणी सांगा नामयाची राजा बरी नव्हे. तुमच्या बुवानं आमचा बुवा पार पागल करून टाकला. 1-2 माणसं असते तर भागवलं असतं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरती नारायणा. रोहिला गडकर हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बा आपल्या नारा विठा महाता गोंदा 4 पुत्र जन्मले पवित्र चौशी लाडाई गोडाई असाई साखराई 4 सुनाबाई नामया चाऊ बाईले की निंबाबाई बहिणी किती झाल्या पुढे मोजले म्हणा द्या ठोकून 14 काय होतात. बरं पुन्हा एकदा राजाई गोणाई दोघी सासू सुना किती झालं 4 नाही 28 होईल. नातन नावन तुम्ही हिशोब डबल जरा समजून घ्या ना. राजाई गोणाई नाव आहे पण कोण आहे दोघ्या सासू सुना म्हणजे 2च असं आता जमलं. दामा नामा दाना बाग लेक 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा 4 पुत्र 4 न 4 8. 4घाचे लग्न झाले अशोकराव. लाडाई गोडाई यसाई साकराई 4 सुनाबाई नामयाच्या 12. आऊबाई लेकी 13. निंबाबाई बहिणी 14. मग ते सांगितले मी तुम्हाला. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी ही तक्रार नामदेवाच्या पत्नीची आहे. 14 माणसे आहे माझ्या घरी. हिंडती दारो दहारी अन्नासाठी हिंडती दारो दहारी अन्नासाठी
आलं असेल की एक एकनाथ महाराज सोडले तर सगळ्या संतांच्या लौकिकदृष्ट्या परिस्थितीचा विचार करा. फक्त एक एकनाथ महाराज संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे बरं का. ह्या दोघे राजू नाना दोघी एकत्रित नांदत नाही सरस्वतीनं लक्ष्मी, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. नाही तर दोघीच जमत नाही सरस्वती आणि लक्ष्मीचं. कोणाला सांगू नका, मी सांगतो ते दोघी रात्री 12 वाजता लक्ष्मीला सरस्वती का ग मी राहते तिथं तू का नाही राहत. कोणाला सांगतो सांगू नका. तू कुठं राहते. सरस्वती म्हणली मी ब्राह्मण घराण्यात राहते आणि तू सारखी गुजराती मारवाडी आणि यांना कायम दक्षिणा मागायला लावतेस का नाही राहत. आता लक्ष्मीनं जे उत्तर दिलंय मी सांगतो, फक्त याचा बोबाडा करू नका. लांबलचक उत्तर आहे पण सांगतोच. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शशी दर्शापेक्षया धाडीला ऐके मतपतिते पदेशी नविले ऐशी दिजांची लीला नाहीसे दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे कळलं सगळे हो म्हणत ना. होला काय बस होशीन होलावा. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बरं का विलासराव. लक्ष्मी म्हणली एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. कोणी. अगस्ती ब्राह्मणाने. लक्ष्मीचा बाप कोण. धाडस नका करू खरं पाहिजे. पण कोण कोण लक्ष्मीचा बाप. समुद्र. शाह बरोबर एकदम एक नंबर. 100 पैकी 250 तुम्हाला. आणि आज गणित चुकणार नाही कारण आजचं जे सौजन्य आहे ते ज्ञानेश्वर विद्यालय एकतुणी मुख्याध्यापक आणि समस्त शिक्षक वृंद. त्यामुळे गणित चुकण्याची गरज नाही. आज ज्यांनी सगळ्यांना गणित शिकवले ते इथे विराजमान आहे. मजा आहे. वा वा. नाव खूप चांगलं आहे तुमचं बरं का कापसे. आता थोडंसं वाढतंय प्रकरण. तुम्ही कापूस शब्द वापरल्यामुळे मी काही ठोकाटाकी नाही. संत चरित्राला कापसाच्या फुलाची उपमा दिली. नाही तर एकाही वाङ्मयात कापसाचं फुल वापरलं नाही. कमळाचं वापरलं, अलिप्त कमळ, जळी जैसे, गुलाबाचे, झेंडूचे, बाकीचे सगळे फुलं वापरले राजू नाना. पण कापसाचं फुल आता तुमच्या आडनावून सांगतो पहा. कापसाचं फुल फक्त तुलसीदासजींनी वापरलं. कापसाचं फुल म्हणजे संताचं जीवन. कारण अनेक तंतूचं एकत्रीकरण त्याला म्हणतात कापूस. तसं अनेक सद्गुणाचं एकत्रीकरण त्याला म्हणतात संत. कापसाचं फुल काय करतं. दुसऱ्याची लज्जा रक्षण करण्याचं काम करतं. बारीक तुम्ही उत्तर शोधा. कापसाच्या फुलाचं काम काय आहे. अरे स्वतः उघड होतं दुसऱ्याची लाज राखतं. त्याच्यात सरकी असते ना सरकी. कापूस काढून कापूस काढून कापूस काढून ती बिचारी उघडी होते आणि समाजाची लाज राखते. त्याला म्हणतात कापूस. विठ्ठला बरं का कापसेचा जमला आता. एका आचमणे इथून वाढलं. मी मुद्द्यावर आहे. समुद्र लक्ष्मीचा बाप. मी बाजूला कुठे गेलो तुम्ही अजिबात डोकं चालू नका. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे आणि तो समुद्र एका वंजळीत पिऊन टाकणारा अगस्ती ब्राह्मण आहे. जववरी तववरी समुद्र करी गर्जना जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. आणि म्हणून एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशी. लक्ष्मीचा भाऊ कोण. चंद्र. त्याला शाप दिला तो भृगु ब्राह्मणाने. माझ्या मिस्टरच ना बरं जाऊ द्या. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. शाप दिला बृहस्पतीने. थोडस मागं पुढे झालं. एका आचमणे अगस्ती मुनी माझा पिता शोषिला. माझा बाप चंद्र तो समुद्र प्राशन केला अगस्तीने. माझा भाऊ चंद्र त्याला शाप दिला बृहस्पतीने.
माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने, ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणजे लक्ष्मी न सरस्वती एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. सरस्वती म्हणजे विद्वत्ता, लक्ष्मी म्हणजे वैभव. जेवढे प्रवचनाला येणार तेवढे दररोज जेवून जाणार. हे वैभव नाथबाबांचं. पुन्हा एक शब्द लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या वेळेला एक संत होते अंबाजोगाईला, त्यांचं नाव होतं दासोपंत. अंबाजोगाईचे पण त्यांचाही अधिकार महान होता. दासोपंतांची करमणूक करण्यासाठी सोंगट्या खेळायला स्वतः भगवान यायचे. एक दिवस दासोपंताची करमणूक सोंगट्या खेळतात भगवान, आणि अचानक एकनाथ महाराज अंबाजोगाईला वाड्यात आल्याची चाहूल लागली. देव अंतर्धान पावले. दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा संत आल्याबरोबर दर्शन न देता का गेला? हा दर्शन देण्याच्या लायकीचा बाबा नसावा, दासोपंताचा. आणि मग गुळ पाणी वगैरे, तेव्हा चहा नव्हता, गुळ पाणी, पारमार्थिक चर्चा झाल्या. बरं येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत सोडायला दासोपंत आले. नाथ महाराज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला या वाड्यावर येऊ म्हणाले. असे काही दिवस गेले आणि एक दिवस दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आले असल्यामुळे विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. उदास कोण बसतं ते? फार संकट आहे का नाही? इकडे इकडे असं बाजूला या, असं इकडे बस. नाही नाही ते हसणार नाही ते कधी, मला माहिती आहे. असं इकडे बसलं चालेल ना? उदास असे 2-4 असल्यावर कोणताही महाराज जाणार आहे बदलस. तर ते VIP तेच दिसते ना मला उदास. सरकून घ्या पुढं. प्रसन्न पाहिजे. फार संकट सगळ्या जगाचं आल्यासारखं. विठ्ठल पैठणला आला म्हणजे या वाड्यावर विचारतात, नाथांचा वाडा, पुढे जा बाबा, बाबा पुढे जा, बाबा पुढे जा. असं करता करता नाथांच्या वाड्यात आले आणि द्वारात बघितलं. दासोपंत चकित झाले. का? त्याचं सगळ्यांना पाठही आहे, स्पर्श करून जातो आहे. प्रमाण योग्य आहे, पण थोडं आता बरोबर म्हणजे आता 1.25 तास आहे. हे सगळं अभंग मोठा आहे, हे थोडस ते सगळे आता पाठ झालं महाराष्ट्राला. प्रत्येक महाराज ते घेतच प्रमाण. चकित झाले. देवा तुम्ही बोट ठेवलं, हळू बोला. का? मालकाचं प्रवचन चालू आहे. कोण मालक? एकनाथ महाराज. तुम्ही ड्रेस सोडून ओळखता नाही का तुम्हाला? मी चोपदार आहे. त्या दिवशी वाटलं होतं देवा की हा दर्शन देण्याच्या लायकीचा महाराज नसेल म्हणून तुम्ही निघून गेला. असं कोणाला कमी लेखू नाही दासोपंत. अरे या मालकाची परवानगी न घेता तुझ्याकडे आलो होतो आणि मालक आल्याची चाहूल लागल्यावर घाबरलो. मालक रागावतील म्हणून निघून आलो. तुम्ही लक्षात घ्या. सर्व जगाचा नाथ आहे, त्याला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथाला एक नाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. असे थोर संत एकनाथ महाराज यांचा अभंग ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्व प्रतिपादन करणारा. हे पहा, आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या 4 गोष्टी सर्वांना पाठ आहे. जनावराला सुद्धा हे लागू आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व यवनीशी समसमान. त्याच्यात एकच घटक आहे, त्याची गरजही नाही, त्याची आवडही नाही, बरं का? पण 3 आहे राजू नाना, त्याची गरज आणि आवड आहे. आहार, निद्रा, मैथुन. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. गरज म्हणजे जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागतं. त्या प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. जेवणामध्ये फरक आहे, पण जीव जन्मालाच आला नाही जो जेवण करीत नाही.
बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शीर सांडून रक्ता, गोचिड धोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस चारा, मुक्ता, फळे, मालाची पेटे वाहताती, उंटे तयाशी तो काटे, भक्षावया, सुकराशी, विष्टा, माणे सावकाश, मिष्टानाची त्यास काय गोडी, स्वानाशी भोजन दिले, पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. यावून कळलं ना तुम्हाला, जेवण वेगवेगळ्या, जेवण करीत नाही असा जीव जन्माला आला नाही. म्हणजे आहाराची गरजही आहे, नुसती गरज नाही, आवड आहे. थोडं मीठ कमी होऊ द्या तर लाल डोळे करतात. चवी चवी घेऊ घास, म्हणजे आवडही आहे, गरजही आहे आहाराची. निद्रेची गरजही आहे, आवडही आहे. किमान शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी 6 ते 7 तास झोप झालीच पाहिजे, म्हणजे गरज आहे, आवडही आहे. कधी जन्मात जे कीर्तनाला आलं नाही राजू नाना ते ओळखू येतं. इतकं उदास असतं, ते म्हणतं काय करावं, काय राजू नाना घेऊन आले, आता जाताही येत नाही, बसणंही होत नाही. फार त्याचा चेहरा पहा. जर खांबाचा आधार मिळाला, निद्रा घे लोडासी ठेकोणी. टेकून या म्हणजे निद्रेची गरजही आहे, आवडही आहे. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. मैथून गरजही आहे, आवडही आहे. पण एक घटक, त्याचं नाव भय. गरजही नाही, आवडतही नाही. भयाची कोणाला गरज आहे? गरज नाही. तर भय कोणाला आवडतं? म्हणजे आवडही नाही, गरजही नाही कापसे सर, पण प्रत्येकाला भय आहे. प्रत्येकाला. असा एकही नाही की ज्याला भय नाही. हे नसलं तरी एक शेवटचं भय आहे, जन्म मरणा परोते भय आणि कोणते सांगपा. सर्वात मोठं भय. आपण तिकडेच चाललो. म्हणायचं असते मरण आलं, मरण आलं. रे मरण मोकळच नाही, मरण येतच नाही, आहे तिथंच आहे, आपणच जातो. एकतुनीला लोकांनी एसटी केली. आषाढीच्या वेळेला 50 प्रवासी ज्ञानबा तुकाराम करीत पंढरपूरला पोहोचले. 8 तासांनी एसटी थांबली पंढरपुरात. मग एकमेकाला एकतुनीचे प्रवासी म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे गेलं 8 तास गेलं तरी तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं, येतच नाही. प्रत्येक आपण तिकडेच चाललो. दिवसेंदिवस आपला जो प्रवास चालू आहे तो मरणाकडे. आणि मरण म्हणजे 4 दुःखाचं एकत्रीकरण. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी. मरायच्या वेळेला हे 4ही दुःख एकत्रित येतात. खाली टाकल्यानंतर पहिला चित्रपट जीवनाचा उभा राहतो की कळायला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. हाची घडोघडी चित्ता येतो हाची घडोघडी चित्ता येतो नाही करत मी तरी 11च्या पुढे जात नाही, काळजी करू नका. काय जन्मा येऊन केली म्या जोडी हाची घडोघडी. खाली टाकलं मरायच्या आधीची अवस्था की त्याच्या पुढे संपूर्ण चित्रपट. याला म्हणतात अनुताप. अनुतापाचं दुःख. आता मेल्यावर माझ्या संपत्तीचं, वैभवाचं, बायकापोराचं कसं होईल हे मोहजन्य. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं जेव्हा, ही वडाताण, हे विश्लेषण. आणि टकरी, त्याला टकरी म्हणतात. ते सारखं वर पाहतं, पापण्या हलवत नाही, पाय गार पडलेले असतात, उष्णता छातीमध्ये, इथे कंठात प्राण, वाचा गेलेली. 2-3 मिनिटाचा पावना. हे शेवटचं.
की सारखं वर पाहतं त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंगाचारी आणि कीर्तनकार. आम्ही काय एवढे पापी आहोत? कोण दोघं? राजू नाना, एक तर कुत्र्याला दिसतात, नाही तर ज्याच्या करता आले त्याला. तर स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र गेलं होतं, ते यमपुरी पाहून आलं वापस पुण्य संपल्यानंतर. त्या दिवसापासून कुत्र्यांना यम दिसतात. गावात यमदूत आले म्हणजे त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत विवळतात, कारण त्यांना यमदूत दिसतात. भुंकण्याचा प्रयत्न करा, बोबडी वळते. बोबडी, एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला आणि झुरळ दिसलं बरोबर, तर झुरळ नाही म्हणत, झुझू 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 करतात. तसं कुत्र्याची अवस्था वो 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 त्या दिवशी. त्याचं कारण शोधा तुम्ही. आणि मग माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का प्रल्हादराव. 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा काय नाना, अरे कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे? हे दोघं सोडून समजायचं यमदूत आलं. हे यमदूत कुत्र्यांना दिसतात. दुसरं ज्याच्या करता आले त्याला दिसतात. त्याचं वर्णन आहे. 11 विकरा काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती बिकट मार्के, काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे, दंशती सर्प विंचू कोटे, ऊर्ध्व मार्गे हिंस्त्र पशु लचके तोडती, कुरगी दाड बोचून खाती, रक्तबंबाय ऐशा रीती दया कोणा येईना दूर, राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडदुता, यमदूता हाती असा आणि एकटा. आणि मग नाही त्या यमासी करुणा. मग तिथं गेल्यावर यमधर्मा पुढे उभं केल्या जातं. चित्रगुप्ताला यमधर्म विचारता, याचं कसं काय काय म्हणते. मग चित्रगुप्त वाचून दाखवतो. हे 50 वर्ष सप्ताह झाला पण कीर्तनात गेलं नव्हतं. अजून काय, कधी वर्गणी दिली नाही, देणाऱ्याला विरोध केला. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. हा ना. मग यम धर्म विचारत, कारे केशवासी चुकले, कारे केशवाशी चुकलेती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. आणि मग शिक्षा. पहिलं अशीपत्र तारू खैराचे इंगळ, त्याला खिळ्याच्या वनातून चालवतात. आर पार खिळे घुसतात पायामध्ये, छिद्र 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 पायाला झाले. मग खैर नावाच्या लाकडाचे निखारे, मग त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब त्याला कवटाळतात. आणि त्याच्यानंतर तापल्या तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात. बापरे, काय काही असंही म्हणतील एक तुम्ही जे काय बाता हानता महाराज. अहो तिथं छिद्र पायाला पडतात, 2 हात यमदूत धरतात. अहो डेड बॉडी तर इथंच आहे. हो ते बरोबर आहे, ती अंत्यसंस्कारासाठी तुम्हाला दिलेली आहे. पण त्याच्यातला जो जीवात्मा जातो ना, त्याला तिथं एक शरीर मिळतं. तुम्ही अशी काळजी करू नका, हे राहू द्या तुमच्याकडे पत्र्याच्या शेडमध्ये न्यायला. राम बोल भाई राम. त्याच्यातला जीवात्मा जो जातो त्याला तिथं शरीर तयार असतं. तुम्ही काही प्रयत्न करायचे नाही. पण माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा बरं. बिमार पडल्यावर तुम्हाला तुमच्या मुलांनी पुण्याला नेला. तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालावा लागतो. झगा तयार आहे दवाखान्यात, तसं तिथं शरीर तयार आहे. तुम्ही फक्त मरून पहा, काय करू नका तिथं. मग एक हात यमदूत इकडून एक हात धरतो, तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळती. अशी तारू खैराचे इंगळ निघताती ज्वाळ तैलपाकी. हे सत्शास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं की सर्वात मोठं भय यमराजाचं आहे, म्हणजे काळाचं आहे. आणि तो नादबाबांच्या जवळ आला. वेळ कमी असल्यानं चरणावर डोकं ठेवून रडला. बाबा काय सत्शास्त्र श्रवणानं कळालं मला सर्वात मोठं भय काळाचं आहे. आणि त्या काळाच्या भयातून मुक्त होण्याचा उपाय सांगावा म्हणून तुमच्याकडे आलो. नाथ महाराज म्हणतात याच्यासाठी येतात साधक लोक माझ्याकडे.
मी त्यांना उपाय सुचवतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. भय कळी काळाचे नाही तयारा, भय कळी काळाचे नाही तयारा, भय कळी नाही तया काळाचं भय वाटतं का? मग उपाय आहे ना, काय करावं लागेल महाराज? ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. गाण सांगितलं तुला, मग पटत नाही ना महाराज का? ज्ञानेश्वरी वाचायची म्हणतात, मग कळी काळाचं भय नाही म्हणता. मी सेवा निवृत्त होऊन 20 वर्ष झाले, दररोज ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. असं अरले का? मग वाचण्यात फरक असला पाहिजे बरं का? हे पहा, साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. नाहीतर संभाजीनगरच्या स्टँडवर बऱ्याच एसट्या, हे घाई गेलं, एसटीत बसलं, डबल बेल झाली, पार अर्धा तास झाला, एसटी बदनापूर पर्यंत गेली. मग हे म्हणतं, कंडक्टर एक पुणे, उधर खाली, और नगदी पैसे घ्या साहेब. बाकीचे उदाहरण उतर दिलं उतरून त्याला. का पैसे नाही, 500ची नोट दाखवतं, जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच बसलं. अरे का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलं. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. तर ते साधन, राजू नाना इकडची एकही गोष्ट सांगत नाही 11 पर्यंत, सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतो. तिकडचं कोणी इकडे ऐकायला नसल्यामुळे
6 जण व्यसनी होते. आणि पहा, व्यसनी माणसं व्यसन सोबतच ठेवतात. सूर्य मावळतीला आला, 6 जण निघालेले म्हणले आता, आणि नदी वाहत होती म्हणला नदी वाहते रे, असं सांगतात की मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये गंगेचं पाणी बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते असं म्हणतात. एक एक दम मारून मग जाऊ पलीकडे. 6 जण एवढे घाई कामं करतात. राजू नाना त्यांच्या सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी कोणी मदत करत नाही. पण त्यांच्यातली पहा, एकानं सोडली गाठोडी, दुसरं पळत गेलं, पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, चौथ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 5व्यानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला. चौकदार पाठ आहे मला, गोल्डन भानुशे कोण आहे? बरोबर आहे का? नावं चुकली. अरे एकदाच वाचत असतो आम्ही. विठ्ठल अरे मग त्यांच्यातली संघटना पहा. भरून झाल्यावर नारळाच्या दोरीची गुंडाळी, मग काळी पेटी लावली. एकमेका सहाय्य करू, मग अवघे धरू. आणि मग एक एक 2 दम झाले. ते म्हणतात हुक्का सबका लाडला. बरं काय पंडित शास्त्री, हे तुमच्या भागवतात नाही. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिर जैसा गोपीन में कान. ते म्हणतात जसा पूर्वी रास क्रीडेच्या वेळेला कृष्ण गोपिका फिरत होता तसा गांजा आमच्यात फिरतो. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे. ज्यानं हात पुढे केला त्याचा मान. 2 4 दम झाले, डोळे लाल झाले, सूर्य मावळला. पलीकडे जायचं राजू ना, आता पलीकडे जायचं आहे आता रे. गुडगा पाण्यात गेले. त्या भागातलं एक आलं, अरे कुठले, कोण्या गावचे? लांबचे. काय आत्महत्या करता का? म्हणजे पोहायला का कोणाला नाही? मग 2 पुरुष पाणी आहे ना. बापरे, मग कसं जायचं? अरे पलीकडे जा, इथून अर्धा किलोमीटर एक नावाडी आहे, नावाड्याच्या पाया पडून पलीकडे जा. 8:30 वाजले. नावाडी गेला घरी, दोर बांधून झाडाला. पण हे लाल डोळेवाले म्हणले, अरे नसू दे नावाडी ना, आपण रे. डोळे लाल झाले. बसले 9 वाजता, नावेत बसले 9 वाजता. म्हणले आपण 6 जण आहे ना, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना ओल्ले मारले. हवा तुला 12 ते 3 दुसरी दोघं. हवा तुला 3 ते 6 तिसरी जोडी. पहाटे तो कोंबडा ओरडलं भर, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. दोर राजू नाना दोर सोडला नाही आणि हे वल्ले मारून मेले तरी पलीकडे जाईल का? तसं प्रेमरूपी दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले लोकांसाठी चाललेले. म्हणून अंतर तुझ्या संसार भक्ती बायातकार म्हणून अंतर तुझे पायी. म्हणजे तुझ्या वाचण्यात दोष असला पाहिजे का? साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नाही तर दोष साधनामध्ये आहे. तसा तुझ्या वाचण्यात दोष आहे. म्हणजे वाचण्याची काही पद्धत आहे का एकनाथ महाराज? पद्धत नंतर सांगतो मी, त्यासाठी आलो. फक्त तुझी पद्धत आधी सांग. माझी 20 वर्ष झाले रिटायर. मुलगाही नोकरीवर आहे महाराज, सूनही नोकरीवर आहे. ते लहान नातवंड खेळवायचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. दोन्ही नातू एकाच पाळण्यात टाकतो बाबा. एका हाती पाळण्याची दोरी, एका हाती ज्ञानेश्वरी.
ओम नमो जियाद्या बाळा जो जो रे कुलभूषणा जय जय सुसंवेद्यात्मरूपा दशरथ नंदना. एका हातानं पाळण्याची दोरी ओढतो महाराज आणि एका हातानं ज्ञानेश्वरी. म्हणूनच फरक. लेका अशी वाचून मेला तरी फायदा होईल का? मग ते 20 रुपयाचं पुस्तक नाही, प्रत्येक ओवीतून माझी माऊली माझ्यासोबत साक्षात बोलते ही भावना ठेवून. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये महत्व आहे ते भावाला. भाव धरी तरी तारील पाषाण. नाहीतर दगडाचा स्वभाव आहे तो स्वतः बुडतो, त्याचा आश्रय करणाऱ्यालाही बुडवतो. पण श्रद्धा ठेवली ना, भाव धरी तरी. त्याला कोणीतरी सांगितलं की गुरु करावा लागतो जीवनात. मेंढ्या वळणारा गडी, बरे का अशोकराव, मेंढ्या वळणारा गडी होता. त्याला कोणी तरी सांगितलं, बरं का बर, हे आमच्या सेवेतच होते, 8 दिवस त्यांच्याकडे होतो, त्यामुळे ते काही घाबरत नाही महाराजांना. पाहायलाच आहे म्हणा महाराज 8 दिवस. कोणीतरी सांगितलं अशोकराव त्याला की गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान, सुनले चतुर सुजान, निगुरे नाही रहे ना. त्यानं आहे काय पाडेशास्त्री, मग त्याला कळालं की पलीकडच्या गावाला गुरु आले, ते शिष्याला माळी घालतात शिष्य, आणि मग काहीतरी गुरुला दक्षिणाही न्यावी लागते हे त्याला माहिती होतं. आणि हा आडदांड गडी, मेंढ्या वळणारा गडी, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन. लक्षात आला का शिष्य? जाताना आपल्या शेतातून गेलं, गुरुजीसाठी कोशिंबीरची पेंडी 2 वांगे, आधीचा आडदांड. आणि त्या गुरुजीच्या भोवताल भवर परदेशातले शिष्य बसले होते. ते मक्याच्या कणसासारखे केस डोक्याला, टोमॅटो सारखे कलर, परदेशातले फळे घेऊन आलेले. आणि हे तिथं गेलं, काना एवढी उंच काठी, खांद्यावर घोंगडं, 12 बंदी, गुडघ्याचा धोत्र, कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, 112 किलो वजन, 6.5 फूट 58 इंच छाती, आणि तांबडे डोळे वाघासारखे, वांगेन कोशिंबीरची पेंडी. गेलं नाही, वाकलं नाही, नमस्कार नाही. आपण जर्सी गाईच्या खोंडाला चारा टाकतो तसे वांगेन कोशिंबीर गुरु पुढे आपटली. लक्षात घ्या, गुरु तर हादरलेच. बरं कमी जास्त बोलत काठी आहे. तर बाबा काय तुला गुरु करायचा आहे, तुला दिवसभर मेंढ्यावाला, त्याला काय गुरु करायला तुला. झाला रे भाऊ, मी तुझा गुरु झालो. झालो का शिष्य झालो? हा. मंत्र दे ना, मंत्र दे. दक्षिणा काय आणले, दिसत नाही का तुला वांगेन कोशिंबीर? मग तोच मंत्र आहे. याचा फायदा सांग ना गुरु. फायदा श्रद्धेनं जप कर, भाव ठेव, भावसागर तरसील.
झालं. अशोकराव हे घरी गेलं. दिवसभर मेंढ्या वळताना दो बैंगन एक कोथमीर की जोडी मंत्र, दो बैंगन एक कोथमीर की जोडी. दिवसभर संध्याकाळी आलं म्हणजे दो बैंगन एक जोडी, हरिपाठ दो बैंगन एक कोथमीर जोडी, जेवायच्या आधी दो बैंगन एक कोथमीर की जोडी, झोपायच्या आधी दो बैंगन एक कोथमीर जोडी, झोपून उठल्यावर सकाळी दो बैंगन एक एक वर्ष मंत्र जपला यानं दो बैंगन एक कोथमीर की जोडी. आणि दुसऱ्या वर्षी याचे गुरुजी पलीकडच्या गावात आल्याचं कळालं. निघाला. बायको म्हणली कुठे चालला तुम्ही? गुरु आलं तर माझं पलकड पलकड. मग तुम्हाला वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत. असं करा, गुरुला आपल्या घरी आणा. मी घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आरती करून ठेवते, गादी टाकून ठेवते. तुमच्या गुरुसाठी सगळे थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूसचे, बिस्किट ग्लुकोजचं काय लागत ते सगळे फक्त गुरु घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेलं तर नदी दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. मला आता पलीकडे कसं जाऊ? गुरुजी पलीकडे आहे. पण लक्षात आलं, गुरुजी म्हणले होते दो बैंगन एक कोथमीर की जुडी, मंत्रता जप कर भवसागर तरसील भवसागर. नदी काय अवघड आहे म्हणला, 2000 फुटाची. राजू नाना घोंगडा अंथरलं त्यानं काठाला आणि मांडी घातली, डोळे मिटले, गुरुचं केलं ध्यान. दो बैंगन एक कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गेलं पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? गेलं घोंगड्यावर बसून पाण्याहून कापसे सर घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं आणि गुरुकडे आलं. बरोबर गुरुनं ओळखलं गेल्या सालचं वांग्यावालं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. अरे तू पलीकडचा गावचा? हो गुरुदेवा. रात्री मुक्कामी होता का? नाही. मग आता घरून आलो. घरून आला? अरे पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, नदी दुथडी भरून वाहते. पोहून आला म्हणाव तर तुझे कपडे भिजले नाही. चेष्टा करतं का गुरु? गेल्या साली काय म्हणला तू? पहिलं तुम्हाला मेंढ्यावाला होता बरोबर, तशी त्याच्या भाषेत लागतो. दो बैंगन कोथमीर खिचडी, भाव ठेवून मंत्र जप म्हणला भवसागर तरशील. पलीकडे घोंगड्यावर बसलो, तुझं ध्यान केलं, मंत्र जपला, अलीकडे आलो. पाण्याहून? हा, घोंगड्यावर बसून पाण्याहून. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात गुरुजी, तसे पावला त्याच्याकडे. नुसता आलो नाही, मग तुझी तयारी झाली. तुझी तयारी म्हटल्यावर आधारला गुरु. त्याची भाषा समजून घ्या. तयारी म्हणजे घरी सारवून ठेवलं घर, रांगोळ्या घातल्या, बायको वाट पाहती, थॉम्सनची द्राक्षी केस, पसईची केळी, संत्री नागपूरचे, आंबे हापूसचे, लेकरही वाट पाहतात दर्शनाला, तुला घेऊन जायला आलो. गुरु हादरला. अशोकराव, याला हो म्हणावं दडदडीत मरण आहे, नाही म्हणावं याच्या भावनेला तडा आहे. गुरुने ठरवलं, नाहीतरी मरण आहेस ना, एक दिवस मेलो तरी चालल, पण याच्या भावनेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, गुरु माग, ज्याचे परदेशात शिष्य आहे राजू नाना. सगळे तांबडे शिष्य माग माग. नदी दुथडी भरून वाहती आहे आणि ते घोंगडा अंथरलं, यानं डबल अंथरलं, तर डबल शीट जायचं आहे. आणि ते पुराचं पाणी बघितलं आणि गुरुनी तांबड्या शिष्यांना नमस्कार केला. तांबडे इंग्रजीतून एकमेकाला म्हणू लागले, आता पुन्हा दर्शन नाही. आणि गुरुने सांगितलं बरं का, कापसे सर, आम्ही जातो आमच्या गावा, नदी वाहते, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्या. घोंगड्यावर झाला का बोलून? खाली बस. घोंगड्यावाला आला, गुरु बसला माग. ए संतोष, गुरु बसला माग. लट 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 गुरु कापत होता पुराचं पाणी पाहून. घोंगड्यावाला म्हणला, प्रवचन कसा बाता हाणतो, भाऊसागर तरा, भाऊसागर तरा लेखा, नदीच्या पुराला घाबरतो. मेंढ्यावाला भीती वाटते बाबा. मग माझी कंबर धर. गुरुला सांगतो कंबर धर माझी. त्याने मजबूत धरली कंबर. अशी का? त्यानं ठरवलं मरू तर दोघंही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे फुगून वर पंचनाम्याला. तरी लटलट. अजून भीती गेली नाही वाटते तुझी? नाही, पाण्याची भीती वाटते. डोळे घे लावून. मेंढ्यावाला म्हणतो गुरुला,
लावतो म्हणला, आता नाही उघडायचे रे पुन्हा. आणि मंत्र जपला तो बैगणे कोथमीर की जोडी चल घोंगडी पैल थडी. घोंगड्यावर बसून गुरु शिष्य पलीकडे. 1 वर्षापासून निंदा टिंगल टवाळी करणारे परदेशातले तांबडे आता घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले नदीच्या काठाला. पण तिकडे त्यानं घोंगड झटकलं, खांद्यावर टाकलं, आणि जगात ज्याचे शिष्य आहे त्या गुरुनं मेंढ्यावाल्याला दंडवत घातला. म्हणजे पायाला मिठी मारून गुरु रडला. हे काय करता गुरु? कोण्या नरकाला नेऊन घालता तुम्ही? गुरुजी आहेत माझं. अरे वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे आज खरं सांगतो भाऊ, तुझी चेष्टा केली रे गेल्या साली, पण तू दाखवून दिलं भावामध्ये काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जाहीर तुझा गुरु तारला. विठ्ठल आणि म्हणून हे पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमधून साक्षात माझी माऊली ज्ञानोबाराय माझ्याशी बोलती, अशी भावना ठेवून भाव धरोनिया बरोबर लक्ष ठेवा. भाव धरुणीय वाचिक ज्ञानेश्वरी महाराज. आता डोळे उघडले आमचे. उद्यापासून तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचील मी. पण फायदा कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यावर हरी कृपा करतो. एक लक्षात ठेवा, कृपेत जी ताकद आहे ना टकले पाटील, ती कृपा करणाऱ्यात नाही. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली कापसे सर त्याला विचारा, नाही तर सर्व माहिती आहे तुम्हाला. काळवंडे शास्त्री, रामायणातले 2 पात्र डोळ्यापुढे आणा, हनुमान श्रीराम. ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चाललं. जय श्रीराम. जेमिया मोग रघुपती कर बाना येई भाते बेरचने हनुमान. तेवढ्या घाईनं असं ते घाईत गेलं ना, हळूहळू गेलं का? जेमिया मोग रघुपती कर बाना, धनुष्यापासून बाण सुटावा श्रीरामचंद्राचा, सरळ रेषेत हनुमानजी. म्हणजे कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं, ज्याच्यावर कृपा केली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. म्हणून कृपा महत्वाची आहे. कृपा. आणि ती कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. धरीती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. कारण भगवंतात जी ताकद नाही ते कृपेत आहे. प्रारब्धाने कोणाला सोडलं का राजू नाना? खरं सांगा, प्रारब्धाने कोणाला सोडलं? प्रत्येकाला. अरे लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, दगडाला आहे, प्रेताला सुद्धा. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं विलासराव, त्याचे 2 तुकडे केल्यावर अर्ध्या तुकड्याचा 6 इंच तुकडा त्याचा केला चिमटान, उरला 6 इंच त्याचा केला चमचा. अशोकराव आधी एकच होतं लोखंड, पण 2 तुकडे केले, 1 चिमटा झाला आणि 1 चमचा. प्रारब्ध किती बदललं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. चुकीचं आहे का राजू नाना? चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमच्या खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त आपला चमचा कीर्तनात राहू द्या. याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हातानं जेवायचे. आता आंघोळ झाली कांदा पोहे की चमच्या. मी असं विचारतो, पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? तर त्यालाच म्हणतात चमच्या. मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं ते चमच्या. चिमटावर हे लोखंडाचं प्रारब्ध. चिमटावर चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. है ना?
दगडाचं प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली, उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. आधी एकच होता का नाही, पण अर्ध्या तुकड्याची मूर्ती आणि अर्ध्या तुकड्याची पायरी. काय झालं, ज्याची पायरी तिथं जोड्यासह लाता ठेवतो आम्ही, आणि जे मूर्ती तिथं डोकं, हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय एकावरी पाय ठेवी. बदललं प्रारब्ध. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ, एक मंत्रालयात एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करतं आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करतं. प्रारब्ध आहे. काही काही माणसं, तुम्हाला काही माहिती आहे का महाराज, काय शरदचंद्रजी पवार साहेबने मी एकाच वर्गात शिकलो, असे बाटा मारणारे लोक आहेत ना. पण कोणाकोणाच्या वर्गात होते साहेब कोणाच माहिती. ठीक आहे भाऊ, चांगलं झालं, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तू कोयते घेऊ घेऊ जर्सी गायसाठी ऊसच तोडला पाहिजे का. याला म्हणतात प्रारब्ध. प्रत्येकाला आहे, दगडाला आहे. अरे प्रेताला किसी की लाश पर फूलों की लड़ी, किसी की लाश बिगर कफन की पडी. पाहिजे एक प्रेत कसं सजवलं जातं की जसा नवरदेवाची यात्रा, आणि एक 3 दिवस झाले येड्या बाबळी जवळ पोलीस पंचनाम्याला कुत्री बसली भोवताल. प्रारब्ध मानावं लागेल तुम्हाला. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वरात सुद्धा नाही. अरे परमेश्वराला चुकत नाही, बाकीचं कशाला. नामा म्हणे कर्मदेखा देवाधिका चुकेना. पण प्रारब्धात बदल करायची ताकद भगवंताच्या कृपेत आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. आता एक तुम्हाला थोडासा संदर्भ, बरं का, काळबांडे शास्त्री तुम्हाला माहित असेल ते, पण सुदामजी, थोडस सांगू का अशोकराव? मला माहिती आहे तुम्ही त्याच पार्टीने बोलणार आहे, सांगा. बरं ठीक आहे, थोडासा एक नवीन विषय 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मणीन, तिचा नवरा मेलेला, 2 लेकरं, जंगलात राहत होती, विधवा बाई, जाऊन काहीतरी मागायची आणि लेकराला पोसायची. जंगलातली घटना. ओंजळभर हरभरे कुठून तरी आणले, अर्धे खाऊ घातले लेकराला आणि अर्धी गाठोडी फडक्यात बांधून, उतरंडपुरी असायची, उतरंड ठेवली. रात्री झोपल्यावर चोरटे आले, चोरट्यानं ते सगळे पाहिलं तर ते हरभऱ्याची गाठोडी, दागिन्याचे मनीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोराने डोकं चालवलं, दागिन्याची गाठोडी सापडली, काढली, पळा लागले. हिला जाग आली तर उतरंड पडली आणि ते चोरटे पुरं आणि ही माग. अरे वाटोळ होईल तुमचं. माझ्या लेकरासाठी सकाळी काही मिळणार नाही म्हणून हरभरे गाठोडीत बांधून ठेवले होते, ते घेऊन चालला. शाप आहे माझा, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे नीट ऐका. आणि मग ते चालले सांदीपणी गुरुच्या आश्रमापासून चोरटे. म्हणले तर हरभरे आले का, दिले फेकून आश्रमात. सकाळी सरपण आणायला दोघाला पाठवलं, ती गाठोडी गुरुमातेला सापडली. पण सुदामजी रात्री 12ला जागे होते, ब्राह्मणींच्या शापाचे शब्द ऐकले होते. हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरुमातेनं दिली. भूक लागल लेकरं खा, सुदामजीच्या जवळ दिली. खरंच भूक लागली, सुदामजीनं सगळे हरभरे खाल्ले, देवाला दिले नाही. इथपर्यंत ठीक आहे. मग सुदामजी जेव्हा द्वारकेला आले, लवकर कसे आले, राहिलेले सांगतील काय पांडे शास्त्री, लवकर आले म्हणजे वेळ नाही. आणि सगळे झाल्यावर देवाने विचारलं, सुदामा जी आपको एक दिन की याद है? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, लकड़ी लाने जंगल गई हुई बरसात है. कृष्णा सुदामा को भूख सताया और चोरी से चना सुदामा चबाया. मैंने कहा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे बहाना,
बरसात पाणी जे घबराना कुछ नाही खात प्रभू दात कटकटात आहे. मी म्हणत होतो पाऊस पडला होता आणि काय खातो रे तू म्हणला खात नाही काय दात वाजतात थंडीनं बोलला होता. मग मी काय म्हणलं होतं हसकर बोले ते कृष्ण मुरारी रहियो सुदामा जन्मभर भिकारी. सुदामा तो देवा खरं आहे. मग एवढं आपलं एकमेकावर प्रेम होतं. सगळे हरभरे तूच खाल्ले मला का नाही दिले होते. आज बोलतो माय बाबा रात्री 12ची गोष्ट तुम्ही सगळे विद्यार्थी झोपला होता मी जागा होतो. ब्राह्मणीन धावत होती चोरटे पळत होते. आपल्या गुरुच्या आश्रमात ती गाठोडी फेकली. त्या ब्राह्मणीनं शाप दिला होता हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. मी ऐकलं होतं. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली आपल्याला. मी ठरवलं या हरभऱ्या मागं शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. मग माझ्या परमेश्वरानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळेल. मी ठरवलं देवा आमच्यासारखे किती दरिद्री होऊ दे पण माझा जगाचा बाप दरिद्री होता कामा नाही म्हणून तुम्हाला हरभरे खाऊ दिले नाही. कुमकुम तिलक बोट वर होती राजू नाना अंगठा खाली पण असा फिरवला देवाने. लक्षात घ्या कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्रीक्षयचा अर्थ होतो लक्ष्मीचा नाश. अक्षर फिरवलं यक्षश्री केला. श्रीक्षयचा यक्षश्री होतो म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. लक्षात घ्या म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही पण हरीच्या कृपेत आहे. हरी कृपे त्याचा नाश पण हरीच्या कृपेत आहे आणि ती कृपा हरीची होण्यासाठी एवढंच कर भाव धरून या. वाची ज्ञानेश्वरी फायदा कृपा जरी हरी तयावरी. महाराज मी आलो कशासाठी 9 वाजता तुमच्याकडे काळाच्या भयातून सोडवा म्हणून. तिथं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचे वदता साचेन भय कळी काळाचे नाही तया. 3ऱ्या चरणात आणि 1ल्या चरणातला फायदा सांगता कृपा करी हरी तयावरी. अरे हो दमकाड हरीच्या कृपेचा आणि काळाचं भय नसण्याचा फार मोठा संबंध आहे. तो वारकरी खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला पाटलाच्या वाड्याकडून चालला होता. पाटलाचं कुत्र होतं धावलं. वारकरी या गळ्यात पाय टाकले अशोकराव. वारकरी घाबरला बरं का टकले पाटील दगड घ्यायला. लोक म्हणले वारकरी बाबा दगड हाणला का कुत्र्यानं नरड फोडलंच. अरे मग गळ्यात पाय टाकले काय करू. काहीच करू नको. ज्याचा आहे त्याला हाक मार. कोणाचा आहे. आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी. बाकीच्या उद्योग नको फक्त हाक मार. पाय टाकले गळ्यात कुत्र्यानं. वारकरी घाबरून म्हणतो कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात. पण पाटला लक्षात कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील बाहेर नाही आले. कांदा पोहे खाता खाता आवाज दिला बरं का टकले पाटील. मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकला आणि कुत्र्यानं वारकरी सोडला.
पडतं चाललं कुत्र शेपूट हलवत. आणि मग थोड्या वेळानं मालक आले, पाहिलं तर वारकरी दादा तुमच्यावर झालं होतं कुत्र. म्हणून पाटील या आत या आत या आत या. कुत्रं अंगणात बसलेलं होतं. वारकऱ्याला वरच्या छपरात बसवलं घोंगडं टाकून. ग्लासभर दूध आणलं वारकऱ्यासाठी. 3च घोटात ग्लास रिकामा केला. वारकऱ्याचं पिणं म्हणजे काय. पुन्हा पायावर डोकं ठेवलं. आता येत जा वारकरी दादा. येत जाईल. आता येत जा बरं का. हो येत जाईल. आता येत जा. हो तुमचाच वाडा समजायचा. येत जा. हो येत जाईल येत जाईल. असं करता करता वारकरी मागे सरकत होता. सरकता सरकता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र जाग्यावर बसू नये. का. कुत्र्यानं बघितलं ज्याचं नरड फोडणार होतो त्याला माझ्या पाटलानं ग्लासभर दूध दिलं आणि याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. याच्यावर माझ्या मालकाची कृपा आहे. हे चावण्याच्या लायकीचं नाही. लक्षात. अरे जर पाटील उभा आहे कुत्र्याचा मालक, तो वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसा काळाचा मालक हरी त्याची कृपा झाल्यावर भयकळी काळाचे नाही. बरंच आहे पण ते बरंच असू दे. वेळेची सवय आहे बघ राजू नाना, त्याच्यात बदल नाही. एकदा हात वर करा. शाबास. एवढं घे भाऊ. आणि जाऊ दे पहिल्या पानावर पेपरला इकडे राजू नानांचे, विलासरावचे, हे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे, प्रल्हादरावचे, मदगे पाटलाचे, अशोकरावचे, हे सगळ्यांचे हात घे. म्हणजे उद्या पेपरला दिसले पाहिजे भजन करता तुम्ही. एका तालात सरवाडे. इठोबार कुमारी कुमारी थांबा म्हणजे दोन्ही कामं होईल आपली. मी हारही घेतो. आपले पद्धतची चलदशी काही काही नाही. तुम्ही तिकडे चाल म्हणा. 2 कामं होतात. बस जमलं. भगधरणिया बाचे दानेश्वरी. भगधरणिया बाचे दानेश्वरी. भगधरणिया बाचे दानेश्वरी. भगधरणिया बाचे ज्ञानेश्वरी. भगधरणिया बाचे दानेश्वरी. भगधरणिया बाचे दानेश्वरी. भगधरणिया बाचे ज्ञानेश्वरी. भगधरणिया बाचे ज्ञानेश्वरी. कृपाकरी हारी कलाकारी. कृपाकरी हारी दयावरी. सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू. सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू. कृपाकरी हरी दयावरी. कृपाकरी हरी
कृपा करी हरी तयावरी. पण तुम्ही ज्ञानेश्वरीचाच आग्रह का धरता नाथ बाबा? याचं कारण आहे बाबा, तो ज्या ग्रंथावर आधारित ग्रंथ आहे तो असामान्य ग्रंथ जगात असणारी श्रीमद भगवद्गीता आहे. हरिसम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम समपंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर नसते. अजूनही गोरखपूर प्रेस गीता किंमत 1 रुपया, गुटख्याची पुडी 5.5 रुपये, गीता 10 रुपये का? आम्ही खात नाही म्हणून तुम्हाला कसे भाव माहित? अरे हो, विकताय तुम्ही गुटखे. आणि सकाळ पेपर आहे ना, सकाळ काय किंमत आहे? 7 रुपयाला सकाळ मिळतो आणि गीता मात्र रुपयालाच मिळते. तरी असं समजू नका की 7 रुपयाचा सकाळ भारी दर्जाचा, रुपयाची गीता हलक्या दर्जाची नाही. कारण सकाळला महत्व दुपारपर्यंतच असते, म्हणून त्याचं नाव सकाळ असते. उलट सकाळ दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत टिकला तर सकाळी सकाळी. मी काय बोललो नाही, तुम्ही हसा. पण गीतेला 5000 वर्षे झाले आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो, हे ना. मग गीतेला एवढं महत्व का? अरे वेदापेक्षा महत्व. कारण वेदाचा जन्म श्वासातून आहे आणि गीतेचा स्वमुखे आपण सांगे तू श्री विष्णू. स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू.
विश्वासी जन्मलेगा वेद रासी. उत्तर आहे वेदाचा जन्म श्वासातून झाला आणि गीतेचा जन्म मुखातून झाला. म्हणून स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. कोण सांगे, कुठे सांगे, केव्हा सांगे, कशामुळे सांगे. बरं का संबळे, या सर्व प्रश्न हो म्हणत जा, या सर्व प्रश्नाची उत्तर एकाच प्रमाणात आहे. अर्जुना संकट पडता जन भारी, कामापुरता आता काय 20 मिनिट राहिले, 20 नाही 18. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तुम्ही फक्त प्रश्न विचारा, काय सांगे? गीता. कुठे सांगे? कुरुक्षेत्री. कोण सांगे? हरी. कोणाला? अर्जुनाला. कशामुळे? संकट पडता जड भारी. अशा 5 प्रश्नाची उत्तर एका प्रमाणात आहे. कोण सांगे, कुठं सांगे, कशामुळे सांगे, वगैरे वगैरे वगैरे. घरी गेल्यावर पहा. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता जो उपदेश केला त्याचं नाव आहे श्रीमद भगवद गीता. पण गीता संस्कृत मध्ये, सर्वांना माहित आहे संस्कृत मध्ये काय अवघड आहे. म्हणजे अनुस्वारम देतम संस्कृतम होतं. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला म्हणजे संस्कृत होत असते. असं एक सासू लंगडी होती, लंगडी. तिचा पाय कटला होता अपघातात, पण तिचा जावाई संस्कृतचा प्राध्यापक होता, संस्कृतचा. आणि सासू लंगडी, अशिक्षित. जावाई आला, माळवदाचं घर होतं बरं का अटकले पाटील, माळवदाचं घर. आता सासू लंगडी, स्वयंपाक केला, जावायला जीव आता वाढता येत नाही, तिथं बसवलं चुलीपाशी 5 फुटावर. आणि जावयाचं जेवण चालू झालं, लंगड्या सासून सुरुवात केली. तुम्ही शिक्षक आहे म्हणे. लंगडी सासू म्हणते प्राध्यापक संस्कृतचे. तुम्ही गुरुजी आहे म्हणे. गुरुजी. हो. काय शिकित्या? संस्कृतच्या प्राध्यापकाला लंगड्या सासूचा प्रश्न काय शिकित्या? मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा इसे. आता आदरलाच ना संस्कृतचा प्राध्यापक. म्हणजे माझी लंगडी सासू संस्कृतला सोपा विषय समजते. तुम्हाला येतं काय संस्कृत सासूबाई? मग त्याचं काय अवघड आहे? बोला बरं. भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. हे लंगड्या सासूची संस्कृत सांगतो राजू ना. माळवदाचं घर, भुंगा लाकडं पडत होता, भुगा खाली पडत होता. लंगडी सासू संस्कृतच्या प्राध्यापकाला संस्कृत मध्ये बोलून सांगत होती, भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. अरे एवढी जर सोपी असती तर देवाला ज्ञानोबारायचा अवतार घ्यावा लागला असता का? म्हणून संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा करुणा. जगाचे कळणा आणि म्हणून नारायणा करुणा आली. आता एक मजा सांगतो. गीता हे औषध आहे, वेद डॉक्टर आहे, भगवान कृष्ण आमचा बाप आहे,
ज्ञानोबा राय माझी आपली आई आहे. असे 4 भूमिका लक्षात घ्या की झालं, जवळजवळ आलं उरकत आपलं. गीता हे औषध आहे. वेद डॉक्टर आहे. डॉक्टरचं काय काम असते? बाप मुलाला घेऊन जातो दवाखान्यात, आहे ना, असं बरं झोपवा, काय झालं तपासलं, मी सांगतो ती बाटली लिहून आणली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या, अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, 3 दिवसात व्यवस्थित होईल, 270 रुपये काढा. हे डॉक्टरचं काम. बाळाला तपासणे, औषध लिहून देणे, पथ्य सांगणे, तसं वेदाचं काम आहे डॉक्टरचं. अहितापासून काढिती, हित देवणी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. मग वेद झाले डॉक्टर. आता तिथून पुढे काम बापाचं सुरू होते. बाप कडेवर बाळाला, आजारी बाळाला, आणि एका हाती बाटली. बाटली म्हणजे औषधाची. ते डॉक्टर पण भलत्या बाटल्यानं काम. मग बाटलीला बाळाला घेऊन बाप घरी येतो आईजवळ. हे बाळ, ही बाटली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको, 10:30 वाजले, ऑफिसची वेळ झाली, मी निघालो. इथे संपलं काम बापाचं. दवाखान्यात संपलं डॉक्टरचं. तो वेद डॉक्टर आहे. कृष्ण आमचा बाप आहे. त्यानं गीतारूपी औषधाची बाटली आमच्या आईच्या हाती दिली, ज्ञानोबा रायाच्या. मग आईचं काम काय? पहिल्यांदा ते बाटलीला झाकण असते ना, आई पहिल्यांदा बाटलीचं झाकण उघडते. तसं गीतारूपी औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील होतं. आमच्या आईनं पहिल्यांदा केलं काय? संस्कृताची गाठी इथपर्यंत आलो आपण. गीता हे औषध आहे. बाटलीन बाळ आणून देणारे आमचे भगवान बाप आहे. ज्याच्याजवळ दिली ती आमची ज्ञानोबा राय माया आहे. मग आईनं पहिल्यांदा बाटलीचं सील तोडलं आणि एक एक चमचा असे 9,000 ओव्या चमच्या, म्हणजे 9,000 ओव्याच्या द्वारा आम्हा लेकराला औषध पाजलं. लक्षात आलं ना? ब्रह्मसाम्राज्य हे दीपिका वर्णी हे लिंगदीपिका. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेत, म्हणून शब्द लिहावा लागला त्याची ज्ञानेश्वरी. उलट बरं का अशोकराव, गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच. प्रल्हादराव ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही. प्रल्हादरावच्या वडिलापासून माझे चाहते आहे कीर्तनाचे. बाबाला भेटलो आम्ही, काय वाद जमला.
गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे ना. इति गुह्यतमम शास्त्र, हे अर्जुनाला सांगितलं गुह्य शास्त्र. इदम उक्तम मया अनग, तू निष्पाप आहे म्हणून वगैरे 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 मध्ये कळलं ना. आता तुम्हाला 5-7 मिनिट राहिलं वगैरे. बस. पण ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे, गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. आरती पाडा तुम्हाला. लोकले ज्ञान जगी इतले ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. केलं काय? प्रगट गुह्य बोले. जे गुह्य होतं ते प्रगट केलं, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणून त्याची ज्ञानेश्वरी. वाचे बदल साजे भय कळे काळाचे नाही तया. महाराज आता अरे आता काय करतो? 90 मिनिट आहे, अजिबात संशय ठेवू नको. संशय